नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर स्टील बऱ्याच विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. तर काही विद्यार्थ्यांना एरर येत आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजसुद्धा केले होते की एक एरर येत आहे जेव्हा लॉग इनवरती क्लिक करतो आणि फिल द ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर की रिक्वेस्टेड रिसोर्स इज अनअवेलेबल, द फॉर्म इज आयदर कॉन्फिगर्ड इन ऑफलाईन मोड और रिसोर्स लोकेशन इज इनकरेक्ट. ओके, तर मी आता डायरेक्टली लाईव्ह मेट्रोच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर बघू शकतो आपण punemetro.punemetrorail.org ही आहे वेबसाईट पुणे मेट्रोची. यावरती जायचं आपल्याला करिअर सेक्शनमध्ये. करिअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर क्लिक टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे. ओके, तर इथे डिक्लेरेशन प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार आहे. ओके, याला क्लोज करायचं. हा झाला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन. आणि मी तुम्हाला सांगितलं की आता लॉग इनचं जे ऑप्शन येत नाही, लॉग इनचं ऑप्शन आणण्यासाठी तुम्हाला फंक्शन F12 दाबायचं आहे. ठीक आहे, फंक्शन की आणि F12, फंक्शन F12. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी राईट साईडची जी विंडो आहे ती ओपन झालेली आहे. याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही आहे, पण इथे तुम्हाला दिसून आलं वरती 3 डॉट आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये गो टू लॉग इन करायचं आहे. डायरेक्टली गो टू लॉग इन केल्यानंतर इथे तुमचा युजर आय डी टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर मी माझा युजर आय डी टाकतोय. फेक आय डी आहे हा, कोणी यूज करू नका. तर युजर आय डी हा आहे आणि पासवर्ड पण एंटर करतोय मी. ठीक आहे, पासवर्ड एंटर केल्यानंतर लॉग इन करतो मी. लॉग इन तर सक्सेसफुली झालेलं आहे तुमचं. तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दिसतोय. ठीक आहे, इथे तुमचं जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स रजिस्ट्रेशन करता वेळेस टाकलेलं आहे ते दिसते. इथे पुणे मेट्रो ॲप्लिकेशन पण आहे, म्हणजे तुम्ही कोणकोणत्या पोस्टसाठी अप्लाय केले हे पण इथे तुम्हाला क्लिअरली दिसून येते. तर आता असं घ्या की काही विद्यार्थी आहेत ज्यांनी अर्धा फॉर्म भरला आहे किंवा अर्ध्यातनं त्यांनी लॉगआउट केलं. आता परत त्यांना फॉर्म भरण्यासाठी एरर येत आहे. तिथे तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन नंबर आला आहे, पोस्टसाठी कुठला अप्लाय केलं आहे, मी सिग्नेचर अपलोड नाही केलं, फोटोग्राफ अपलोड नाही केला आहे आणि कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड नाही केले. ठीक आहे, आता ते मला करायचं आहे परत. तर मी काय करणार, तर 2 ऑप्शन्स आहेत इथे, व्ह्यू ॲप्लिकेशन आणि पुणे मेट्रो ॲप्लिकेशन. तर तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप लक्षात ठेवा. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे, इथपर्यंत तुम्ही येऊ शकता. याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना एरर येत आहे, पण आता याच्यानंतरची स्टेप काय करायचं तुम्हाला, हे ॲक्शन जे आहे, ठीक आहे, हे ॲक्शन त्याच्यावरती इथे दिसते तुम्हाला व्ह्यू नावाचं एक डोळा आहे. ठीक आहे, तर व्ह्यूवरती तुम्हाला डायरेक्टली क्लिक करायचं आहे. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर मी एक दुसऱ्या टॅबमध्ये जातोय. ठीक आहे, एक सेपरेट टॅब ओपन होतीये आणि त्या सेपरेट टॅबमध्ये मी बघा इथे आलो आहे. म्हणजे हे मला पूर्ण माझं डिटेल दिसते, डिग्री डिप्लोमाचे जे काही मी टाकलेत की, ठीक आहे, 12चे डिटेल्स टाकलेत, 10thची डिटेल्स टाकलेत, परमनंट ॲड्रेस, करंट ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स. तर हे सर्व मला इथे दिसते. आता मला बाकीचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. तर मी जाणार कुठे, इथे गो टू ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे, गो टू ॲप्लिकेशन फॉर्म आणि इथे प्रिंटचा ऑप्शनसुद्धा आहे. पण आता सध्या आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, फॉर्म अर्धा राहिला आहे, तो कंप्लीट करायचा आहे. तर गो टू ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर बघा डायरेक्टली तुमचं ते ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतो. ओके, लोड होत आहे ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुम्हाला 3 सेक्शन्स दिसतात त्याच्यामध्ये. याला क्लोज करायचं आहे. 3 सेक्शन्स दिसतात, कोणकोणते, पर्सनल डिटेल्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव वगैरे जे काही अदर इन्फॉर्मेशन, ॲड्रेस टाकलेला आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि पेमेंट. तर याला तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करणार तुम्ही. मग सेकंड पेजवरची जी काही माहिती असेल ती भरायची. याला पण सेव्ह आणि नेक्स्ट करणार. ओके, मग परत जी डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत, ठीक आहे, तर ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. इथे अपलोड केल्यानंतर परत इथे आय ॲग्रीवर क्लिक करणार आणि सबमिट करणार. आता माझं सबमिट नाही होणार कारण मी कुठल्याच प्रकारचे फोटो, सिग्नेचर, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाही आहेत. तुम्हाला सगळं अपलोड करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजे आय ॲग्री करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. ठीक आहे, तुमचा फॉर्म सबमिट झाला, पण आता पेमेंट बाकी राहिलं. मग त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटचं एक दुसरं पेज येईल. ठीक आहे, पण प्रोसेस कळली तुम्हाला काय करायचं आहे. परत एकदा सांगतो मी, नीट लक्ष देऊन स्टेप बाय स्टेप आहे का. आता मी हे सगळं क्लोज करतोय. ठीक आहे, हे सुद्धा मी क्लोज करतोय.
आणि हे सुद्धा क्लोज करतो. परत मी पुणे मेट्रोच्या वेबसाईटवरती आहे, करिअर्समध्ये जातो आहे. ओके, ही करिअर्समध्ये जाण्याची म्हणजे हे तर माहीतच आहे सर्वांना. इथे क्लिक टू अप्लायवरती क्लिक केल्यानंतर इथे मी डिक्लेरेशन करून प्रोसीड करतोय. तर तुम्हाला आता इथून फॉर्म फिलअप करणं चालू होतंय. ठीक आहे, कधीच तुम्हाला एरर येणारच नाही. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना एरर येतोय, माहिती नाही ते काय करतात, पण असं मी जसं सांगतोय तसं नीट स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर तुम्हाला एरर येणार नाही. तर पहिली स्टेप तुम्हाला फॉलो काय करायची आहे, याच्यामध्ये तुम्हाला लॉग इनचं बटन दिसत नाही आहे, लॉग इनचं ऑप्शन नाही आहे. तर काय करायचं, फंक्शन F12 ते केल्यानंतर तुम्हाला हे साईडची विंडो दिसते. ओके, तर साईडची विंडो आली आहे, असू द्या, जशाच तशी राहू द्या, त्याला काही बघायचं नाही. आपल्याला इथे वरती जे 3 डॉट आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, गो टू लॉग इन करायचं आहे. ओके, लॉग इन केल्यानंतर मी इथे लॉग इन करतोय, जो माझा युजर आय डी आहे तो टाकून. एक मिनिट, पासवर्ड आहे. ठीक आहे, युजर आय डी टाकला मी, पासवर्ड टाकला मी, लॉग इन केलं. सरळ सरळ लॉग इन करायचं. तुम्हाला इकडच्या जे राईट विंडो आहे त्याच्यावरती बघायचं सुद्धा नाही आहे. ठीक आहे, तर आता 3 ऑप्शन्स येतात. ही झाली पहिली स्टेप आपली, जे आपण लॉग इन केलं फंक्शन F12 करून. व्ह्यू ॲप्लिकेशन, पुणे मेट्रो ॲप्लिकेशन, 2 आहेत ऑप्शन्स तुम्हाला. आणि इथे आहे जे वरती 3 डॉटमध्ये फिल द ॲप्लिकेशन फॉर्म, याच्यावरती क्लिक केलं तुम्हाला तर एरर दाखवेल. बरोबर, याच्यावरती जर मी डायरेक्टली क्लिक केलं तर तुम्हाला एरर दाखवतो. त्याच्यासाठी आपल्याला याच्यावरती क्लिक करायचंच नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये डिटेल्स चेक करायचे करेक्ट आहे का आहेत. पुणे मेट्रो ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. इथे बघायचं आपल्याला की ओके, आपण या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे, पण अर्धी गोष्ट आपण अपलोड करायची राहिली आहे. ठीक आहे, काहीचं पेमेंट राहिलं असेल किंवा काहीचे डॉक्युमेंट्स राहिले असतील किंवा काही डिटेल्स राहिले असतील. तर त्या ॲक्शनच्या खाली जे आय आहे तिथे जायचं आहे, तिथे व्ह्यू करायचे. तिथे व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर माझा आपोआप जी साईडची विंडो होती ती बंद झालेली आहे. बघा, एरर आला नाही आहे. मी सेकंड टाईम करतो तरी मला एरर नाही आले. तर गो टू ॲप्लिकेशन फॉर्म. आता इथे तुम्ही एडिट पण करू शकता का, एडिट करू नाही शकत, कारण तुम्ही हे तर डिक्लेरेशन आहे जे आपण रजिस्ट्रेशन केलं. ठीक आहे, आता आपण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जाणार. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये गेल्यावर बघा, गो टू ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे फॉर्म लोड होतोय. ओके, मग तुम्हाला 3 सेक्शन्स मिळतील. ठीक आहे, हे तर याला क्लोज करायचं. पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड अँड पेमेंट. आता पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही इथे एडिट करू शकता, नाही करू शकत, कारण हे तर ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना भरलेले आहेत, त्याच डिटेल्स आलेल्या आहेत. ठीक आहे, आता बघूया आपण. हां, याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता. बघा, आर यू एक्स सर्व्हिसमॅन, येस किंवा नो. ठीक आहे, हे आहे. डेट ऑफ बर्थ तुम्ही एडिट नाही करू शकत, कारण ते डेट ऑफ बर्थ आधीच टाकलेली आहे, त्याच्यामुळे ते ऑलरेडी जे आधी टाकलेले इन्फॉर्मेशन्स आहेत ते आलेले आहेत. इथे कॅटेगरी वगैरे तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही प्रेझेंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस टाका आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली येणार. ओकेवरती क्लिक करायचं. मग तुमचं सेकंड सेक्शनमध्ये गेला तुम्ही, एज्युकेशन आणि क्वालिफिकेशन. तिथे 10th 12th आणि डिग्री डिप्लोमाचे डिटेल्स टाकायचे. ते टाकल्यानंतर तुम्ही परत सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. मग परत तुम्ही डेटा सेव्ड सक्सेसफुली, ओके. डॉक्युमेंट्स टू बी अपलोडेड, डॉक्युमेंट्स कुठले अपलोड करायचे ते अपलोड करून घ्या. ठीक आहे, आधीच तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा ज्यांची साईज मॅक्सिमम 300 KB पेक्षा कमी असेल. JPG PDF फॉर्मॅटमध्ये असतील तरी चालतील, फक्त फोटो आणि सिग्नेचर JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. मग एक्झाम सिटी प्रेफरन्स, बरेच विद्यार्थी विचारत आहेत की एक्झाम सिटी कुठल्या असणार. सरळ सरळ नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, नोटिफिकेशन नीट वाचून घ्या. नाहीतर इथे आहेच की मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद 4 सेंटर्स आहेत, तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर डिक्लेरेशन बाय द कॅन्डिडेट्स, आय ॲग्री करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आता मला नाही वाटत की याच्यानंतर तुम्हाला कुठला डाऊट येईल. पेमेंटचं पण आता याच्यानंतर सेम नेक्स्ट पेज जे आहे ते पेमेंटचं येणार आहे. ठीक आहे, तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ट्राय करा. ओके, आणि अजून सुद्धा काही प्रॉब्लेम येत असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू.